हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता हा जो डीलर आहे तो विक्रांतशी भेट घेण्यासाठी आलेला असतो आणि त्यांना ती डील फायनल करायची असते. तर राणीला समोर येताना दिसताच राणी लगेचच त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतरच ती लगेचच त्यांना बोलू लागते. तर त्यावेळी आता इथे तो जो डीलर आहे तो बोलतो की तुम्ही कोण आहात. तर त्यावेळी राणी स्वतःची ओळख सांगते. राणी सांगते की मी वकील राणी इंद्रजित महाडिक आणि मी तुमची शुभचिंतक आहे असं समजा. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐका. तुम्ही जी काही कंपनी घ्यायला चालला आहात ती कंपनी दुसऱ्याची असून त्या माणसाने फ्रॉड करून ती कंपनी ताब्यात घेतली आहे आणि तीच कंपनी तो माणूस विकायला निघाला आहे आणि ती कंपनी घेणारे तुम्ही आहात. म्हणून मी ठरवलं की तुम्हाला या सगळ्यापासून वाचवावं. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जर तुम्ही ही कंपनी घेतली तर तुमच्यामध्ये काय काय अडथळे येतील, तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेमला फेस करावा लागेल. राणी वकिलाप्रमाणे सगळं काही सांगते, कुठले कलम कुठे लागू होतील आणि जर असं झालं तुम्ही जर कंपनी ती घेतलीच तर पहिल्या मालकाला कळल्यानंतर तो तुमच्यावरती केसही टाकू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला सारख्या कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील आणि त्यानंतर काय होईल आणि काय नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर त्यावेळी तो समोरचा व्यक्ती बोलतो की हे पहा मॅडम, तुम्ही जे कोणी असाल पण मला जे करायचं ते मी करतो आणि आत्तापर्यंत मी जर अशा घाबरून डील केल्या असत्या तर मी इथपर्यंत आलो नसतो. त्यामुळे प्लीज तुम्ही मला नाही सांगितलं तर बरं आहे. तर आता राणी बोलते की तुम्हाला एक गोष्ट कळत नाही, मी फक्त तुमच्या स्वतःच्या हितासाठी सांगते आहे, मला यात काही मिळणार नाही. पण जर तुम्हाला हवं असेल की तुम्ही या सगळ्यात लॉसमध्ये जावं तर तुम्ही हे करू शकतात. राणीने स्वतःच्या पद्धतीने त्या माणसाला खूप काही समजावून सांगितलं आहे की तो किती तोट्यामध्ये जाऊ शकतो. तर आता तो जो व्यक्ती आहे तो त्या गोष्टीचा विचार करतच चाललेला असतो. इकडे तो गेल्यानंतर राणी लगेचच इंद्राकडे येते आणि बोलू लागते की बघा ना सर, त्या माणसाने माझं साधं ऐकून सुद्धा घेतलं नाही. मला ना आता भीती वाटते की तो माणूस खरंच जर त्याने ही डील कन्फर्म केली तर काय होईल. तर त्यानंतर आता इकडे विक्रांत त्या डीलरची वाट पाहतच असतो. त्यावेळी ते गेल्यानंतर विक्रांत प्रचंड खुश होतो आणि बोलतो की चला आता आपण आपल्या कामाला लागूयात. तर त्यानंतर आता इथे तो समोरचा व्यक्ती जो आहे तो बोलतो की विक्रांत महाडिक, तुम्हाला नाही वाटत का जरा तुम्हाला जास्तच घाई झाली आहे ही कंपनी विकण्याची. तर आता इथे विक्रांत बोलतो की नाही, तसं काही नाही आहे. ते काय आहे ना, एकदा की सह्या झाल्या तर आपण निवांतही बोलूही शकतो, असं काही नाही आहे. मला घाई वगैरे काही झाली नाही आहे. विक्रांत फक्त त्याच्या समोर दाखवतो, पण त्या माणसाला कळालेलं आहे की विक्रांत नक्कीच घाई करत आहे. तर आता इथे तो व्यक्ती जो आहे तो विक्रांतला डिरेक्टली समोरच बोलतो की हे पहा विक्रांत महाडिक, मला माझ्या शुभचिंतकाकडून कळालं आहे की ही कंपनी तुम्ही फ्रॉड करून स्वतःच्या नावी केली आहे. तर आता विक्रांत बोलतो की काय, नाही असं काही नाही आहे सर, ही कंपनी माझ्याच नावी आहे आणि मी कुठलाही फ्रॉड वगैरे केला नाही आहे. विक्रांत त्यांना समजावत असतो, पण आता तो विक्रांतवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण म्हणत असतात की खरंच तिकडे जाऊन काय होत असेल, नक्की ते डील कॅन्सल करतील का. तर आता इथे इंद्रा बोलतो की राणी, तू एवढं छान बोलली आहेस तर त्याने तुझं ऐकायलाच पाहिजे आणि आपण पॉझिटिव्हच विचार करूयात, नक्की ही डील कॅन्सल होईल असं इंद्रा आणि राणी दोघेही जण म्हणत असतात. तर त्यानंतर आता इथे तो व्यक्ती उठतो आणि बोलतो की हे पहा विक्रांत महाडिक, मी अशी डील नाही करू शकत ज्याने मला लॉस होईल, त्यामुळे मी ही डील कॅन्सल करत आहे. असं म्हटल्यानंतर आता विक्रांत त्या माणसाला बोलतो की हे पहा प्लीज असं करू नका, असं काहीच नाही आहे, ही कंपनी माझ्याच नावी आहे आणि कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर आता इथे त्या व्यक्तीने अशा काही अटी ठेवल्या की जर मी ही कंपनी घेतली आणि पुढे जाऊन मला लॉस वगैरे झाला किंवा तुमच्या कंपनीतल्या माणसांनी माझ्यासोबत काम केलं नाही कामगारांनी, तर मी काय करायचं, त्यांनी स्ट्राईक वगैरे दिली तर कामासाठी, मग मी काय करणार ना. त्यासाठी प्लीज मला हे असे लॉसचे धंदे करायचेच नाही आहे आणि जर खरंच या कंपनीचा पहिला मालक आला तर मी काय करणार, त्यांच्याशी लढत बसणार नाही. मी ही डील आत्ताच आणि इथेच कॅन्सल करत आहे असं म्हणत ते तिथून निघून जातात. इकडे विक्रांत जो आहे तो त्यांच्याकडे जाताना पाहतच राहतो. तर त्यानंतर तो गेल्यानंतर इकडे विक्रांत हळूहळू त्यांच्या पाठीमागे येतो
त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र त्यांनी एक शब्दाने देखील विक्रांतचं ऐकून घेतलेलं नाही आहे. इकडे इंद्रा आणि राणी लपून ते सगळं पाहत असतात आणि राणीला आता असं दिसतंय की विक्रांत त्यांच्या मागे चाललेला आहे आणि तो रागात आहे. म्हणजे नक्कीच ही डील कॅन्सल झाली असेल का? तर आता इंद्रा बोलतो की कदाचित असं झालं असेल. तर आता इथे हा विक्रांत खूप रागात दिसत असतो आणि चिडचिड हा करत असतो. तर त्यावेळी इंद्रा आणि राणीचं कन्फर्म होतं की बरोबर आहे, ही डील कॅन्सल झाली आहे. हे पाहूनच आता इंद्रा आणि राणीला प्रचंड आनंद होतो. तर त्यानंतर हा विक्रांत जो आहे तो बोलतो की हे जे कोणी केलं असेल ना, त्याला मी सोडणार नाही. नक्कीच या पाठीमागे ती राणीच असेल, असं विक्रांत इथे बोलतो. तर त्यानंतर तो बोलतो की कदाचित ते आता इथेच कुठेतरी असतील, मला शोधावं लागेल. म्हणून विक्रांत जो आहे तो आता इकडे तिकडे शोधायला लागतो, पण त्याला कुठेच इंद्रा आणि राणी दिसत नाही. त्यानंतर आता तो इंद्रा आणि राणीकडे पाहायला जातच असतो. तेवढ्यातच इंद्रा आणि राणी तिथेच एका साईडला लपून बसतात आणि इथे विक्रांतला ते समोर जरी असले तरी देखील ते नजरेत पडत नाही. तर त्यानंतर विक्रांत तसाच तिथून निघून जातो आणि त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण इकडे आता त्यांचं काम झाल्यानंतर पुढे चालत असतात. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, आज तू खूप छान काम करून दाखवलंयस. मी म्हटलं होतं ना तुला सगळं काही जमेल, आणि बघ तू किती छान बोललीस ना. मला सांग राणी, तू जर वकील नसताना एवढं छान बनू शकतेस, बोलू शकतेस, मग तू वकील झाल्यानंतर काय काय करू शकतेस? तू अशा केस जिंकून दाखवशील. तर राणी बोलते की हो सर, मी छान बोलले, तुम्हाला आवडलं? तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हो राणी, आज तुझ्याचमुळे हे सगळं शक्य झालं आहे. नाहीतर तो जो डीलर आहे तो ही डील फायनल करून गेला असता, पण आज फक्त तुझ्यामुळे आपली कंपनी वाचली आहे. इंद्राला प्रचंड आनंद होत असतो आणि तो बोलतो की या आनंदासाठी आज काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे. तर राणी बोलते की सर, आता मी घरी गेल्यानंतर काहीतरी गोडधोड बनवेल, चालेल ना? तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे. तर आता इंद्राची नजर तशीच समोर जाते आणि समोर गेल्यानंतर त्याला दिसते की तिथेच पाणीपुरीवाला गाडा असतो. तर आता इंद्रा बोलते की राणी, घरी जाऊन बनवायची काहीच गरज नाही, आत्ता आपण इथेच पार्टी करणार आहोत. तर राणी बोलते की इथे? तर इंद्रा लगेचच तिला तो पाणीपुरीची गाडी दाखवतो आणि त्यानंतर राणीला तो तिकडे घेऊन जातो. राणी प्रचंड खुश होते आणि बोलते की जर मुलींनी पुरीला नाही म्हटलं तर कसं चालेल ना. तर आता इंद्रा बोलतो की हो राणी, चल. तर आता लगेचच इंद्रा पुढे जाऊन पाणीपुरीवाल्या भैयाला 2 प्लेट पाणीपुरी ऑर्डर देतो. त्यानंतर तो बोलतो की दादा, माझ्याकडे एकच प्लेट आहे, तर तुम्ही घ्याल ना? तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, दे. असं म्हटल्यानंतर आता तो पाणीपुरीवाला एका प्लेटमध्ये दोघांनाही पाणीपुरी देतो आणि इंद्रा आणि राणी दोघेही मिळून पाणीपुरी खाऊ लागतात. पहिली पुरी इंद्रा स्वतः राणीला भरवतो आणि त्यावेळी राणी चकित होऊन इंद्राकडे पाहत असते. इंद्रा बोलतो की आनंदासाठी तरी चालेल ना? तर आता तो तिला भरवतो आणि राणी लगेचच त्याच्या हाताने ती पाणीपुरी खाते. तर त्यानंतर राणी देखील इंद्राला ती पुरी भरवते आणि दोघेही जण मस्त पाणीपुरी एन्जॉय करतात. तर त्याचनंतर आता दोघेही जण पाणीपुरी खात असताना इंद्रा बोलतो की राणी, खरंच पाणीपुरी खरंच खूप छान आहे ना? तर राणी बोलते की सर अहो, हे तर काहीच नाही, आम्ही गोट्या आणि आम्ही खूप साऱ्या पाणीपुरीच खायचो, आम्ही कॉम्पिटिशन लावायचो, कोण जास्त खाईल, कोण जिंकेल. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, आता आपणही तशीच कॉम्पिटिशन करूयात. तर राणी बोलते की नाही सर, नाही, तुम्हाला नाही झेपणार, प्लीज करू नका. तर इंद्रा बोलतो की नाही, आता मी करणार. असं म्हणत त्या दोघांमध्ये तिथेच कॉम्पिटिशन रंगते आणि त्यावेळी राणीला दिसते की इंद्राला पाणीपुरीने म्हणजेच तिखट पाण्याने जास्त त्रास होते, तरीसुद्धा इंद्रा राणीसमोर ते दाखवत नसतो आणि तो बोलतो की नाही, मला काहीच होत नाही, मीच जिंकणार. असं म्हणत तो सारख्या पुऱ्या खात असतो आणि इकडे राणी त्याला पाहत असते. राणी बोलते की अरे बापरे, आता तर खरंच पोट भरलं आहे, आता पुरी मला तर जाणारच नाही, मग आता काय करूयात. तेवढ्यातच इंद्राला ठसका लागायला लागतो आणि त्यानंतर तिला कळतं की आता इंद्राचं देखील झालेलं आहे. तर राणी मुद्दाम लगेच जाऊन पुढे पुरी मागते आणि इथे आता इंद्रा बोलतो की अरे बापरे, आता तर खरंच जाणार नाही. राणीने पुरी मागितल्यानंतर इंद्रा लगेचच राणीला बोलतो की राणी, आता माझ्यासाठी बस झाला हां, मला नको आहे आता. राणी बोलते की म्हणजे सर तुम्ही हरलात ना, मी जिंकली हां. असं म्हणत राणीने इंद्रासमोर 2 पुऱ्या आणखी खाऊन दाखवल्या आणि राणीने ही कॉम्पिटिशन जिंकली. तर आता राणी हसत असते आणि इंद्राला ते हसू पाहायचं असतं. इंद्रा बोलतो की राणी, तू हसताना खूप छान दिसतेस. तर त्यानंतर आता इथे राणीच्या तोंडाला थोडंसं काहीतरी लागलेलं असतं. इंद्रा बोलतो की तुझ्या तोंडाला इथे लागलं आहे आणि तिच्याकडे पाहून हसत असतो. राणीला तो सांगतो आणि त्यावेळी ती पुसते.
तर आता इंद्रा बोलतो की चल आता आपल्याला एक काम करायला जायचं आहे. त्यांची पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर पैसे देऊन ते दोघेही जण तिथून निघतात आणि त्याच वेळी राणी त्याला विचारते की सर आपण कुठे चाललो आहोत. तर त्यावेळी इंद्रा सांगू लागतो की राणी आता आपण लॉची पुस्तकं घ्यायला जाणार आहोत कारण तू परीक्षा देणार आहेस आणि अभ्यासही करणार आहेस. तर राणी बोलते की सर प्लीज काही गरज नाही आहे त्याची. इकडे आता ही उर्मिला इथे विक्रांतची वाट पाहत बसली असते. कधी एकदा विक्रांत घरी येईल आणि ती गुड न्यूज देईल. ही डील झाली आहे. तर आता तो विचार करत असतानाच इथे विक्रांत घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर तो प्रचंड रागात असतो. त्याची डील कॅन्सल झालेली असते. आल्यास तो लगेचच इथं फ्लॉवर पॉट वगैरे आदळआपट सुरू करतो. त्यानंतर ती मागे वळून पाहते तर विक्रांत रूममध्ये आलेला आहे आणि ती पाहते की विक्रांत खूप रागात आहे. त्यावेळी ती विचारू लागते की विक्रांत अरे काय झालंय, तू असं का वागतोयस. तर त्यावेळी विक्रांत सांगू लागतो की माझी डील कॅन्सल झाली आहे. त्या माणसानं डील ही केलीच नाही. त्यानंतर आता इथे उर्मिला बोलते की नक्कीच या सगळ्यात त्या दोघांचाच हात असेल. तर आता इथे विक्रांत बोलतो की नक्कीच त्या इंद्रा आणि राणीनेच काहीतरी केलं असावं. तर आता उर्मिलालाही त्या दोघांचा खूप राग येतो कारण तिचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. विक्रांतने सांगितलं होतं की जर ही डील झाली तर आपण फॉरेनला जाणार आहोत आणि आता ते स्वप्न तिचं अधुरं राहिल्यामुळे तिचा राग आणखीनच वाढतो. ती बोलते की आता काहीही करून आपल्या वाटेतल्या काट्यांना बाजूला काढावंच लागेल. तर आता विक्रांत बोलतो की उर्मिला ते सगळं एवढं सोपं नाही आहे. तर त्यानंतर उर्मिला बोलते की काय झालं, एकदाच त्या म्हातारा आणि म्हातारीला त्या घरामध्ये कोंडून ते घर जाळून टाकायची ती झोपडी आणि मग सगळं काही राख होईल. आपल्या वाटेतला काटाही तिथेच जळून खाक होईल. तर आता उर्मिलाचा राग खूप अनावर होतो आणि त्यानंतर इथे विक्रांत बोलतो की मलाही आता तसंच काहीतरी करावंसं वाटते. आता काहीतरी खूप एक्स्ट्रीम करावं लागेल असं म्हणत आता विक्रांत तिला समजावत असतो आणि ते दोघंही एकमेकांना समजावत असतात. तर नक्कीच आता पुढे विक्रांत असा काहीतरी प्लॅन करणार आहे जेणेकरून आबा आणि मालतीला खूप काही त्रास होणार आहे आणि इंद्रा आणि राणीवरती नक्की कुठलं संकट आता ओढणार आहे हे पाहणं रंजक तर ठरणारच आहे. इकडे आता इंद्राने राणीला पुस्तक घेण्यासाठी एका दुकानामध्ये आणलेलं असतं. तर आता इंद्रा बोलतं की आम्हाला लॉची फर्स्ट इयरची पुस्तकं हवी आहेत. तर तिथे गेल्यानंतर राणी बोलते की सर एवढी नवी पुस्तक घेण्याची काय गरज आहे, आपण सेकंड पण घेऊ शकतो ना. एवढी या सगळ्यात पैसे घालून काय उपयोग आहे सर, आपण तसेही झेरॉक्स वगैरे काढू शकतो. तुम्हाला माहिती आहे ना या पुस्तकाला किती पैसे लागतील. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही, मला तुझ्यासाठी नवीच पुस्तकं हवी आहेत. असं म्हणत इंद्रा काही ऐकत नाही आणि राणीसाठी नवीन पुस्तकं घेतो. तिथे गेल्यानंतर तिथे त्याला असं काहीतरी लिहिलेलं दिसतं, एक कार्ड. ते प्रेमाबद्दल लिहिलेलं असतं आणि ते इंद्राला खूप आवडतं आणि लगेचच तो राणीसाठी घेतो. राणी बोलते की सर हे कशासाठी. तर इंद्रा बोलतो की तू आधी बघ. तर राणी ते वाचून पाहते आणि ते तिला खूप आवडतं. तर राणी बोलते की सर तुम्हाला मनातल्या गोष्टी सांगताही येत नाहीत, कसे आहात तुम्ही, असं म्हणत तिला ते खूप आवडतं. इकडे आता हा जो अजित आहे तो पिऊन पडला असतो आणि तिथे आल्यानंतर रत्नाई त्याला पाहते आणि रत्नाईने त्याच्यासाठी लिंबू पाणी आणलेलं असतं. आता ती त्याला उठवते आणि बोलते की अजित बाळा, मी समजू शकते की तुझ्या मनावर आता काय बीतत आहे. तर प्लीज तू स्वतःला सावर आणि या सगळ्यातून बाहेर पड. हे बघ, कुणी नसलं तरी मी आहे ना तुझ्यासाठी, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी सगळं काही करेल. जर तूच असं दारू पिऊन पडलास तर मी कुणाकडे पाहायचं अजित. तर त्यानंतर अजित जो आहे तो त्याच्या आईचं ऐकतो, तो उठतो आणि ते पाणी पिऊ लागतो. अजितला खरं तर आता त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो. तो जो काही आबांबरोबर, इंद्रादादाबरोबर आणि मालतीबरोबर वागलाय त्या सगळ्याचा त्याला पश्चाताप होत असतो. तर आता पुढे रत्नाई त्याला सगळं काही चांगल्या गोष्टी सांगते आणि ते सगळं काही तो ऐकत असतो. इकडे इंद्राने काही वेळ राणीला तिथून बाहेर पाठवलेलं असतं कारण पुस्तकांची पैसे द्यायचे असते. पण इंद्राकडे मात्र एवढे पैसे नसतात. पण आता त्याला काहीतरी जुगाड करावं लागणार म्हणून तो राणीला बाहेर पाठवून देतो. इकडे तो पुस्तके घेऊन येतो आणि राणी विचारते की सर ही पुस्तके खूप महाग असतील ना, किती झाले पैसे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी अगं कसलं टेन्शन घेतेस, हे बघ ह्या पुस्तकाची मी जास्त काही पैसे दिले नाही आहेत. तर त्यावेळी राणी बोलते की म्हणजे कसं काय. तर आता इंद्रा बोलतो की तो जो लायब्ररीवाला होता ना, तो आबांच्या ओळखीचा होता आणि आबांचं नाव सांगितल्यानंतर त्याने एवढी पैसेही घेतली नाही आहेत माझ्याकडनं, त्यामुळे तू काळजीच करू नको. तर राणी बोलते की खरंच सर तुम्ही खोटं तर बोलत नाही आहेत ना. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी,
राणी आता बोलते की ठीक आहे सर, चला आपण जाऊयात. राणी पुढे निघायला लागते. तर आता इकडे इंद्रा मनातच म्हणतो की राणी, तुझ्या या आनंदासाठी मला खूप काही करायचं आहे आणि मी ते करूनही दाखवणार आणि तुला नेहमी असंच हसत ठेवणार. तर आता इकडे पुढील भागात हा विक्रांत जो आहे तो उर्मिलाला म्हणत असतो की आपल्याला असा चांगलेपणाचा मुखवटा करायचा आहे आणि त्या झोपडीमध्ये जायचं आहे आणि त्या सगळ्यांना असं भासवायचं आहे की आम्ही बदललो आहोत आणि त्या सगळ्यांना या घरात घेऊन येण्यासाठी आम्ही खूप काही बदललो आहोत. तर त्यानंतर ह्या दोघांचा प्लॅन चाललेला असतो. उर्मिलाला विक्रांतचा प्लॅन पटलेला असतो आणि ती तो करण्यासाठी तयार देखील झालेली असते. इकडे आता इंद्रा मालतीला सांगत असतो की माझा राणीवरती पूर्ण विश्वास आहे आणि राणी लवकरच आपलं घर आणि फॅक्टरी आपल्याला मिळूनही देईल. तर त्यामुळे आपण सगळ्यांनीच राणीवरती विश्वास ठेवला पाहिजे, जेणेकरून राणी हे सगळं करण्यात यशस्वी ठरेल. तर आता राणीलाही खूप भारी वाटत असतं की सर तिची इतकी तारीफ करत आहेत आणि तिलाही कुठेतरी आशा मिळाली आहे की खरंच ती हे सगळं करू शकेल. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.